लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण 251 दक्षिण सोलापूर मतदारसंघातील सर्वात मोठं गाव म्हणून परिचित असलेल्या मंद्रुप या ठिकाणी दाखल झालेलो आहोत। मंद्रुप या ठिकाणी 12 मतदान केंद्र आहेत। यामध्ये 8 मतदान केंद्र हे जिल्हा परिषद मुलींची शाळा या ठिकाणी आहेत। उर्वरित 4 केंद्र असलेले यामधील 2 केंद्र हे इंदिरानगर मंद्रुप येथे आहेत। त्याचबरोबर दुसरे 2 केंद्र हे तांडा या ठिकाणी आहेत। असं टोटल 12 मतदान केंद्र या ठिकाणी आहेत। जवळपास 13,500हून अधिक या ठिकाणी मतदार आपला मतदानाचा अधिकार भूषवणार आहेत। आता आपण पाहू शकता या ठिकाणी मुलांची मराठी शाळा या ठिकाणी आपण दाखल झालेलो आहोत। आता ही सध्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली होती, जेणेकरून 7 ते 1:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत कमी प्रमाणात मतदान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती। त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात एकच मतदान केंद्रावरती सर्वच केंद्रावरती या ठिकाणी अशा प्रकारे मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे। जवळपास भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे नेहमी येथील शेतकरी हे कष्टकरू शेतकरी आहेत। त्याच्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून ते 1:30 वाजण्याच्या सुमारास हे जे शेतकरी असलेले हे शेतकरी शेतात काम करून आल्यानंतर कामाची सुट्टी झाल्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे आपण दिसत आहेत। आता आपण सध्या मतदान केंद्रावरती 64 नंबर या मतदान केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांसमवेत त्याचबरोबर कर्नाटक पोलिसांचं सुद्धा या ठिकाणी पथक दाखल आहे। जवळपास सकाळी 7 वाजल्यापासून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची कुठेतरी दक्षता म्हणून मंद्रुप पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास आता आपण पाहू शकता 64 नंबर केंद्रावरती आता आपण सध्या परिस्थिती ही ताजी दृश्य हे लोकप्रधानच्या माध्यमातून बघत आहोत। या ठिकाणी मतदार हे आपले आय कार्ड असतील हे लोकप्रधान न्यूज चॅनलला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे। त्याचबरोबर महिलांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, जेणेकरून महाराष्ट्र शासनाने राबवण्यात आलेले मुख्यमंत्री लाडकी बहिणीचं कुठेतरी प्रत्येक मतदान केंद्रावरती मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे। याचबरोबर महिलांसमेत पुरुषांची बी या ठिकाणी गर्दी आहे, जेणेकरून सकाळपासून मतदान केंद्र क्रमांक 67 वरती आणि 66 वरती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसत आहे। कारण याच ठिकाणी गर्दी जास्त झालेल्या आहेत। उर्वरित काही मतदान केंद्रावरती तुरळक स्वरूपाची गर्दी असल्याचे दिसत आहे, जेणेकरून या ठिकाणी महिलांसोबत पुरुषांची सध्या मोठी गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवल्याचे चित्र दिसत आहे। आणखी काही मतदार हे या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे। जवळपास दुपारी 2 वाजल्यापासून ते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मतदारांनी गर्दी केल्याचे दिसत आहे। आता या ठिकाणी उर्वरित केंद्रावरती काही प्रमाणात आता गर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। काही जाणकारांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे, त्याचबरोबर आणखी काही जण करण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसत आहे। जवळपास मतदार हे शिस्तबद्ध पद्धतीने नियमाचं काटेकोर पालन करीत या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार भूषवत आहे। त्याचबरोबर महिलांची सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे चित्र आहेत। काही महिला मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रात येत आहे आणि मतदान करून परत जात असल्याचे चित्र सध्या आपण बघत आहोत। या लोकप्रधानच्या माध्यमातून आपण हे लाईव्ह दृश्य आता सध्या मंद्रुप येथून बघत आहोत, जेणेकरून पुरुषांपेक्षा महिलांची या ठिकाणी मोठी गर्दी असल्याचे दिसत आहे। काही प्रमाणात या ठिकाणी वयोवृद्ध आहे, त्याचबरोबर आरोग्य केंद्राचे सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असल्याचे आपण बघत आहोत। जेणेकरून आपण पाहू शकता मतदान केंद्र क्रमांक 63 वरती आलेलो आहोत, कारण पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे। महाराष्ट्र शासनाने राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचा कुठेतरी या ठिकाणी या मतदानावरती परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसत आहे।
पुरुषापेक्षा महिलांची हे जास्त गर्दी आहे। त्याचबरोबर याच ठिकाणी आपण बाजूला पाहू शकतो, या ठिकाणी पुरुषांची सुद्धा गर्दी आहे, परंतु पुरुषांपेक्षा महिलांनीच जास्त मतदानामध्ये सहभाग घेतल्याचे आता आपण सध्या ही लाईव्ह चित्र आपण या लोकप्रधानच्या माध्यमातून बघत आहोत। आता 63 नंबर केंद्रावरती आपण आलेलो आहोत। अत्यंत शिस्त पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने येणाऱ्या मतदारांना व्यवस्थित असं लाईनीमध्ये उभा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आरोग्य केंद्राचे कर्मचारी असतील, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी असतील, यांनीही याचं कुठेतरी या निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागून याचीही कुठेतरी दक्षता घेतल्याचे आपण बघत आहोत। काही जे वयोवृद्ध माणसं आहेत, त्याचबरोबर महिला मंडळ असतील, यांनीही या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे।